खरं तर हा व्हिडिओ मी काल काढला होता, पण काही कारणांमुळे मला काल ब्लॉग नाही टाकता आला. पण परत विचार केला, की आता केलाच आहे शूट तर अपलोड करूनच टाकूयात. तर ह्या पावसात काहीतरी चांगलं खाण्याची क्रेव्हिंग झालती म्हणून काल चीज मॅगी बनवायचा विचार केला. आणि मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, की मम्मीने माझ्यासाठी चीज पाठवलं होतं, तर तिने चीजच्या पॅकेटला अशा प्रकारे हाफ हाफ केलं आणि अर्धं तिला ठेवलं आणि अर्धं मला पाठवलं होतं. आणि हे पाठवायचं काही विशेष कारण नाहीये, हे तिचं नेहमीचंच आहे. म्हणजे माझं माहेर काही जास्त लांब नाहीये, मग हे तिचं असं चालूच राहतं. काहीही आणलं ना तर असं अर्ध तिला आणि अर्ध मला देते. किंवा घरी काही माझ्या आवडीचं बनवलं तर पाठवून देते. लिटरली तिने वॉशिंग पावडरला सुद्धा नाही सोडलं. वॉशिंग पावडर सुद्धा ती मला पाठवते. आणि तिला कितीही समजवलं ना की नको पाठवत जाऊ, राहू दे, तू यूज कर, तर नाही ऐकत. असो, आईचं प्रेम ते आईचं प्रेम, आपण कितीही समजावलं तरी ती ऐकणार नाहीये. म्हणून तिला तिच्या वाटेचं प्रेम करू द्या. आणि माझ्या मम्मी बद्दल बोलता बोलता माझी गरम गरम चीज मॅगी तयार झालेली, थोडीशी थंडी झाल्याबरोबर मी खाऊन घेतली आणि तेवढ्यात माही सुद्धा झोपेतून उठली आणि निवडून निवडून वाटाणे खाण्याचं काम करत होती. तर असा होता माझा आजचा दिवस. जय माता दी.